Yes, sir. होस्ट कोण आहे? कृपया मला ते परमिशन द्या, मला शेअर करायचं पेजेस. ओके. ओके. ओके, पेज दिसतो का तुम्हाला टेक्स्टबुकचा? हॅलो. हो सर. हा टेक्स्टबुकचा पेज दिसतो का तुम्हाला? हो सर. हो सर. हा. बघ, मी तुम्हाला सांगितलं होतं सजीवातील जीवन प्रक्रिया. ओके. सॉरी. ओके. हा भाग 2 मधला हा थर्ड चॅप्टर घेणार आहे, रिप्रोडक्शनच्या बाबतीत आहे. मी काल बोललो होतो, तर आज हा चॅप्टर घेऊयात. आणि इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, खूपच महत्वाचा आहे. ठीक आहे. आता या चॅप्टर मध्ये आपण स्टडी करणार आहोत प्रजनन म्हणजे रिप्रोडक्शन, लैंगिक आणि अलैंगिक. ओके, सेक्शुअल अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन, प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान. ओके. आणि लैंगिक आरोग्य, लोकसंख्येचा स्फोट. आता याच्यात इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे सेक्शुअल अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन, लैंगिक आणि अलैंगिक प्रजनन, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ओके. आता मागचा हा जर चॅप्टर, इकडं जो सेकंड जो चॅप्टर आहे, या ठिकाणी तुम्ही जर पाहिला, ओके, सेल डिव्हिजन्स कसे होतात, सूत्री पेशी विभाजन कसे होतात, हे सगळं एक्सप्लेनेशन आहे. ठीक आहे, ते तुम्ही रीड करा. तर हा चॅप्टर आपण स्टार्ट करूयात. ठीक आहे. आता इथं काय दिलेलं आहे, बघा, सजीवातील महत्वाच्या जीवन प्रक्रिया कोणत्या आहेत. ओके, ह्या सजीवाच्या जेवढ्या काही प्रक्रिया आहेत, त्यापैकी प्रजनन हा एक महत्वाची प्रक्रिया आहे. ओके. बाकीच्या बऱ्याच प्रक्रिया आहेत सजीवांच्या. ठीक आहे, त्याच्यामध्ये प्रजनन हा एक मुख्य आहे. शरीरातील ऊर्जा निर्मितीसाठी कोणकोणत्या जीवन प्रक्रिया आवश्यक आहेत. ऊर्जा निर्मितीसाठी आपण काय करतो, जे काही फूड खातो त्याचं काय होतं, ऑक्सिडेशन होतं. ओके, त्या मागच्या सेकंड नंबर चॅप्टर मध्ये आहे ते. ओके, ग्लायकॉलिसिस आणि बऱ्याच ते प्रोसेस आहेत त्याच्यामध्ये. ओके, चेन रिॲक्शन आहे, मायटोकॉन्ड्रियामध्ये एनर्जी स्टोअर करून राहते. ओके, ह्या सगळ्या बऱ्याच प्रक्रिया आहेत. पेशी विभाजनाचे प्रमुख प्रकार कोणते आहेत, त्यामध्ये काय फरक आहे, पेशी विभाजनाचे प्रमुख प्रकार कोणते आहेत. ओके, तर मायटोसिस आणि मिओसिस हे दोन प्रकार आहेत या ठिकाणी आहे बघा. ओके, हे आहे सूत्री पेशी विभाजन. ओके, मायटोसिस. आणि इकडे आहे मिओसिस, अर्धसूत्री विभाजन. ठीक आहे, ह्या दोन प्रक्रिया आहेत. त्याच्यामध्ये मायटोसिस मध्ये 4 भाग पडलेले आहेत. ठीक आहे, पूर्वावस्था म्हणजे पी मॅट म्हणतो आम्ही त्याला, प्रोपेस, मेटापेस, अनापेस, टेलोपेस. पूर्वावस्था, मध्यावस्था, पशावस्था आणि शेवटी आहे तो अंत्यावस्था. ओके, हे सगळे विभाजन, पेशी विभाजन आहेत. सेल डिव्हिजन. पेशी विभाजनात गुणसूत्रे कोणती भूमिका बजावतात, म्हणजे पेशी जेव्हा विभाजन होतात, गुणसूत्रे, क्रोमोझोम्स. ओके, ते काय होतात, क्रोमोझोम्स डिवाइड होतात त्या ठिकाणी पेशी विभाजन झाल्यानंतर. ओके, त्या जो मायटोसिस आणि मिओसिस मध्ये तुम्ही ते करू शकता. ओके, आता इथे बघूयात, आपण सुरुवात करूया. एका सजीवापासून त्या प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रजनन म्हणजे रिप्रोडक्शन म्हणजे काय, एका सजीवापासून तसाच सेम दुसरा सजीव निर्माण करणे. ओके, या प्रक्रियेला प्रजनन असे म्हणतात. आणि सजीवांच्या अनेक वैशिष्ट्यपूर्व लक्षणांपैकी प्रजनन एक विशेष लक्षण आहे. प्रत्येक प्रजातीच्या उत्क्रांतीसाठी कारणीभूत असलेल्या अनेक कारणांपैकी प्रजनन एक कारण आहे. आता त्याच्यामध्ये 2 टाईपचे प्रजनन आहेत, एक अलैंगिक आणि लैंगिक. ठीक आहे. फर्स्ट आपण बघूयात असेक्शुअल रिप्रोडक्शन, अलैंगिक प्रजनन. ओके, आता असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये कोणाच तर माईक चालू आहे. युग्मक निर्मिती विना म्हणजे मेल गॅमिट्स म्हणतो आपण इंग्लिशमध्ये त्याला. ओके, विदाउट फॉर्मिंग मेल गॅमिट्स.
युग्मक निर्मितीविना एखाद्या प्रजातीतील एकाच जीवाने अवलंबलेली नवजात जीवन निर्मिती प्रक्रिया म्हणजेच अलैंगिक. म्हणजे युग्मक निर्मिती न करता मेल गॅमेट किंवा फिमेल गॅमेट न तयार होता जे काही रिप्रोडक्शन प्रजनन केलं जातं त्याला अलैंगिक असे म्हणतात. ओके, म्हणजे दोन भिन्न पेशींच्या संयोगाशिवाय घडून येणारे प्रजनन म्हणजे भिन्न पेशी या ठिकाणी त्याच्याशिवाय घडून येणारे जे प्रजनन आहे. नवजात सजीव हा तंतोतंत मूळ सजीवासारखा असतो. म्हणजे ह्या अलैंगिक प्रजननामध्ये जो काही नवजात आहे, ओके, नवजात सजीव तो सेम टू सेम तंतोतंत सुरुवातीसारखं मदर सारखा असतो. या प्रजननात केवळ एका जनकापासून नवीन जीवाची निर्मिती गुणसूत्र विभाजनाने होते. ओके, म्हणजे मायटॉसिस. ओके, हा जैविक विचरणाचा अभाव हा अलैंगिक प्रजननाचा तोटा तर वेगाने होणारे प्रजनन हा या पद्धतीचा फायदा आहे. ओके, म्हणजे जैविक विचरणाचा अभाव म्हणजे हे नंतर ऑफस्प्रिंग ज्याला म्हणतो आपण म्हणजे नवीन जे सजीव आहे तो तंतोतंत मूळ सजीवासारखं होतं. म्हणजे तिथे गुणसूत्र सेम टू सेम असतात आणि यांचा वाढ मात्र आपण प्रचंड असतो, फास्ट असतो. हा एक त्याचा बेनिफिट आहे. आता ह्या पेजवरती बघूयात असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. त्याच्यामध्ये आपण युनिसेल्युलर असेक्शुअल रिप्रोडक्शन एक पेशीय सजीवामधील अलैंगिक प्रजनन. एक पेशी. आता एक पेशी सजीव कोणते कोणते आहेत तर अगोदर सगळ्यात नाव येतं तो अमिबा. ओके, ज्याला आपण सगळ्यात सुरुवातीचा जीव असा समजतो, सगळ्यात सुरुवातीला तयार झालेला अमिबा. ओके, त्याच्यानंतर पॅरामाशियम आहे, युग्लिन आहे, हे सगळे एक पेशी आहेत. आता हे अमिबा तुम्ही कसे बघू शकता, कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली बघू शकता. गोड्या पाण्यामध्ये वगैरे हा अमिबा आढळतो, घाण पाण्यामध्ये वगैरे. ठीक आहे, तर हे तुम्ही बघू शकता अमिबाला कुठलाही शेप आणि साईज नाहीये. त्याचा शेप आणि साईज चेंज होऊ शकतो. ओके, एखादा भक्ष्य जर समोर आला तर तो शेप चेंज करतो आणि त्या भक्ष्याला आत घेतो आणि पुढच्या बाजूला आपली बॉडी कव्हर करतो आणि त्या भक्ष्याला आत घेऊन त्याचं डायजेशन स्टार्ट करतो. ओके, हा बघा पहिला आहे तो जनक अमिबा असं लिहिलेलं आहे. आता याचं विभाजन कसं होतं म्हणजे प्रजनन कसं होतं तर साधे द्विविभाजन म्हणजे त्याचे दोन तुकडेच पडतात डायरेक्टली. ओके, कारण असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे म्हणजे त्याच्या शरीराचे दोन तुकडे पडतात आणि दोन्ही तुकडे सलग वेगवेगळे वाढायला लागतात. आता इथं जनक अमिबा दाखवलंय आणि बाण दाखवलंय बघा तिथं ॲरो. तर काय होतं तिथं न्यूक्लियस पण डिवाइड होतो आणि अमिबाचा जो काही मटेरियल तो पण डिवाइड होतो आणि दोन अमिबा नवजात अमिबा तयार होतात. ओके, आणि असं हे नवजात अमिबापासून परत दोन अमिबा डिव्हिजन होतात. हे डिव्हिजन फास्ट होतात आणि नंतरचं जे काही नवजात अमिबा आहे तो तंतोतंत सुरुवातीच्या अमिबासारखा आहे. ठीक आहे, हे झालं म्हणजे साधे द्विविभाजन. ओके, या प्रकारात जनपेशींचे दोन समान भागात विभाजन होऊन नवजात पेशी तयार होतात. सदर विभाजन सूत्री म्हणजे मायटॉसिस किंवा असूत्री अमायटॉसिस पद्धतीने दोन्ही पद्धतीने होतंय. आता हा झाला अमिबा. कोणत्याही ऍक्सिस मध्ये अमिबा डिवाइड होतो. ओके, उभा कसाही डिवाइड होईल सांगता येत नाही. पण पॅरामाशियम, ओके, पॅरामाशियम हे काय या ठिकाणी दोन याचे सेक्शन पडतात, एक ट्रान्सव्हर्सल आणि एक व्हर्टिकल असं म्हणतो आपण त्याला. वेगवेगळ्या अधिजीवामध्ये विभाजनाचा अक्ष वेगळा आहे. ओके, ऍक्सिस ओके वेगळा आहे. उदाहरणार्थ अमिबा विशिष्ट आकार नसल्याने कोणत्याही अक्षातून विभागतो. अमिबाला कोणत्याही अक्षातून तो अमिबा विभागू शकतो. ओके, म्हणून याला साधे द्विविभाजन असे म्हणतात. आता पुढचं आहे पॅरामाशियम आडवे द्विविभाजन. ओके, ट्रान्सव्हर्स अँड हॉरिझॉन्टल डिव्हिजन. ओके, या पद्धतीने युग्लिना उभे ट्रान्सव्हर्सल. ओके, बघा हा ट्रान्सव्हर्सल आणि हा हॉरिझॉन्टल डिव्हिजन होतात. आलं लक्षात, म्हणजे दोघांचं डिव्हायजन होतं आणि सेम टू सेम दोन प्रकारचे युग्लिना तयार होतात. ओके, या पद्धतीने विभाजन होते. सजीवामध्ये द्विविभाजन शक्यतो अनुकूल परिस्थिती मुबलक अन्न उपलब्ध असते तेव्हा अवलंब केला जातो. म्हणजे या सजीवामध्ये जेव्हा विभाजन होतं जेव्हा त्या ठिकाणी मुबलक पाणी किंवा अन्न असेल. जर मुबलक पाणी आणि अन्न नसेल तर मग यांचं विभाजन कसं होतं
ते पण आपण बघू. त्याला म्हणतात बहुविभाजन, मल्टिपल फिशन असे म्हणतात. आता हा जो अमिबा आहे ह्याची जेव्हा फेवरेबल कंडिशन नसेल, फेवरेबल कंडिशन नसेल म्हणजे जेव्हा अन्न आणि मुबलक पाणी जर अवेलेबल नसेल, तर हा काय करतो, हा बाहेरचा भाग जो आहे कडक बनवतो. ह्याला सिस्ट असे म्हणलं जातं. ओके. छद्मपाद तयार करत नाही. आता मी तुम्हाला बोललं, एखादा जर भक्ष्य जवळ आला तर आम्ही बघ काय करतो, वाकडा तिकडा होतो आणि त्या भक्ष्याला कव्हर करतो. भक्ष्याला कव्हर डायजेस्ट करतो. जर भक्ष्यच नसेल किंवा त्याची फेवरेबल कंडिशनच नाहीये, ओके, रिप्रोडक्शनसाठी जी काही कंडिशन लागते, वॉटर किंवा फूड, ओके, तर ती कंडिशन नसेल, तेव्हा मात्र आम्ही बघ काय करतो, छद्मपाद, सिडोपोडिया म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला. ओके, आम्ही बघ स्टॉप्स मेकिंग सिडोपोडिया, म्हणजे हे छद्मपाद तयार करायचं. छद्मपाद म्हणजे त्याचा अप्रत्यक्ष पाय, ओके, तयार करत नाही व हालचाल थांबवतो, गोलाकार होतो, पेशी पटलाभोवती कठीण संरक्षक कवच तयार करतो. अशा कवच बद्दल आम्ही बाला कोणत्याही एकपेशी सजीवाला पुटी असे म्हणतात. बघा, म्हणजे ज्या ठिकाणी फूड नसेल किंवा वॉटर नसेल तर तो काय करतो, छद्मपात तयार करण्याचं थांबवतो आणि असा कडक बनतो, नारळासारखा. आतून मात्र सॉफ्ट असतो आणि बाहेरून कडक बनतो. ठीक आहे. आणि असा कडक बनल्यानंतर म्हणजे याची आता फेवरेबल कंडिशन नाहीये, मग असा कडक बनला, पण आतमध्ये मात्र काय असणार आहे, लिक्विड फॉर्म मध्ये न्यूक्लियस वगैरे असणार आहे. मग आतल्या बाजूला डिव्हिजन स्टार्ट होतं, म्हणजे न्यूक्लियस डिवाइड व्हायला चालू होतात. ओके, न्यूक्लियस डिवाइड होतील. ओके, कुठल्या डिव्हिजनने, मगाशी तुम्हाला सांगितलं मायटोसिस, सूत्री विभाजन. मग एका न्यूक्लियसचे असंख्य न्यूक्लियस तयार होतील आतमध्ये, पण बाहेर मात्र अमिबा एकच असेल, नारळाच्या कवटीसारखा एकच. आतमध्ये बरे असंख्य लाखो अमिबा डिवाइड, म्हणजे न्यूक्लियस डिवाइड होऊन लाखो न्यूक्लियस तयार होतील. आता जेव्हा फेवरेबल कंडिशन येईल किंवा तो जो सिस्ट तयार झालेला आहे पाण्यात वगैरे पडला किंवा एखादा फूड फूड वगैरे आला, प्रे आला, तर काय होतं, फुटतं ते अंड्यासारखं, आणि फुटून त्याच्यातलं असंख्य न्यूक्लियस बाहेर पडतात. आणि हे बाहेर पडलेले न्यूक्लियस ग्रो व्हायला चालू होतात स्वतंत्रपणे. ओके, आलं लक्षात. हा झाला मल्टिपल फिशन. जेव्हा अनफेवरेबल कंडिशन असेल तेव्हा या ठिकाणी आम्ही तयार करतो. आता पुढचं बघणार आहोत आपण, कलिकायन म्हणजे बडिंग. ओके, ईस्ट मध्ये ते होतं. ओके, आता हे तुम्हाला दाखवलेलं आहे. बाजारातून ऍक्टिव्ह ड्राय ईस्ट पावडर आणा आणि एका चंचू पात्रात 50 ml कोमट पाणी घ्या. 5 ग्रॅम ड्राय ईस्ट पावडर आणि 10 साखर मिसळून ते मिश्रण चांगले ढवळा. 1 तास उबदार ठिकाणी ठेवून त्या मिश्रणाचं एक स्वच्छ काचपट्टीवर घ्या. म्हणजे त्या ठिकाणी काय तयार झालेलं असेल, ईस्ट, थोडक्यात आपण मराठीमध्ये मला म्हणतो बुरशी तयार झालेली दिसेल. आता हे यांची वाढ कसं होते, कलिकायन. आता हे जे काय आहे जनक पेशी, त्याच्यापासून एक कोंब तयार झालं होतं, त्याला एक कोंब बाहेर आलं होतं, आउटग्रोथ म्हणतात त्याला, आउटग्रोथ. आणि हा कोंब वाढायला चालू होतो, न्यूक्लियस पण डिवाइड व्हायला चालू होतो, आणि एक फुगटा, आणि तो वाढायला चालू होऊन पहिल्यांदा न्यूक्लियस डिवाइड होतो बघा, तिसऱ्या डायग्राम मध्ये बघा, न्यूक्लियस डिवाइड झालेल्या अगोदर. ठीक आहे. आणि नंतर जो न्यूक्लियस वरचा आहे तो स्वतंत्रपणे राहायला स्टार्ट करतो. ओके, आणि तो सेपरेट होतो आणि एक स्वतः राहायला स्टार्ट करतो. आता एकाचे 2 झाले, आता वरचा जो आहे तो परत काय होतो, डिवाइड होतो असंच. मग 2चे 4, 4चे 8, असं ती साखळी वाढत जाते. ओके, नवजात, ओके, विश्व, ही साखळी असंच वाढत जाते. आता किणो पेशींना एक छोटी कलिका दिसेल. किणो एक पेशी कवकामध्ये कलिका पद्धतीने अलैंगिक प्रजनन होते. किणो पेशी कलिकायन पद्धतीने प्रजनन करण्यासाठी सूत्री विभाजनाने 2 नवजात केंद्रके तयार करते. कुठलं विभाजन, सूत्री विभाजन म्हणजे मायटॉसिस. असूत्री म्हणजे मिओसिस. ठीक आहे, सूत्री विभाजन म्हणजे मायटॉसिस. ओके, अशा प्रकारे ह्याला म्हणतात बडिंग. बडिंग म्हणजे किंवा कलिकायन. ओके, हायड्राच्या बाबतीत पण आपण ही स्टडी करणार आहोत. आता पुढे हे हे 3 गोष्टी ज्या होत्या
ते युनिसेल्युलर रिप्रोडक्शन होतं. ओके, एक पेशीय प्रजनन कसे करतात. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊन बघणार आहोत असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, बहुपेशीय सजीवामधील अलैंगिक प्रजनन आपण बघणार आहोत. ठीक आहे. आता त्याच्यातला पहिला एक्झाम्पल आहे हड्डी भवन. हड्डी भवन म्हणजे काय? फ्रॅगमेंटेशन, तुकडे तुकडे पडणे. ओके, तुकड्यामध्ये विभागला जाणे, फ्रॅगमेंट. ओके, तुकड्यामध्ये राहणे. आता हा जो काही स्पायरोगारा आहे, ओके, हा स्पायरोगारा वाढत जाऊन त्याचे तुकडे होतात आणि नवजात जो काही तुकडा आहे तो परत पाण्याबरोबर वाहत जातो आणि एका ठिकाणी चिटकतो खडकाला आणि तिथं तो ग्रो व्हायला चालू होतो. ठीक आहे. ह्याला म्हणतात फ्रॅगमेंटेशन, खंडी भवन. स्पायरोगायराला ज्यावेळी मुबलक पाणी आणि पोषक द्रव्ये उपलब्ध असतात त्यावेळी त्याच्या तंतूचे वेगाने वाढ होऊन ते तंतू छोट्या छोट्या तुकड्यामध्ये खंडीभूत होतात. प्रत्येक तुकडा नवजात स्पायरोगायराचा तंतू म्हणून जगतो. सायकॉनच्या शरीराचे जर अपघाताने छोटे तुकडे झाले तर प्रत्येक तुकड्यापासून नवीन सायकॉन तयार होतो. ओके, सायकॉन लक्षात ठेवा. एक्झाम्पल, सायकॉनचे जर तुकडे झाले तर प्रत्येक तुकड्यापासून नवीन सजीव किंवा सायकॉन तयार होतो. तसा हा स्पायरोगायरा सुद्धा खडकाला चिटकून राहतो आणि त्याचे 2 तुकडे झाले की प्रत्येक तुकडा स्वतंत्रपणे फिरायला चालू करतो. ओके. आता आपण बघत रिजनरेशन. हा जो का प्लॅनेरिया आहे हे काय होतं, ह्याचा तुकडे पडतात आणि प्रत्येक तुकडा स्वतंत्र परत नवीन सजीव तयार करतो. ठीक आहे. इथे दाखवलं बघा, याचा तुकडा पडला 2 झाले आणि खालचा जो काय आहे तुकडा तो परत एक नवीन सजीव तयार करतो. ह्यालाच म्हणायचं रिजनरेशन. एक्झाम्पल प्लॅनेरिया. ठीक आहे. आता मुकुल आयन बडिंग. ओके, मगाशी बघितलं होतं आपण ते, इकडे बघा कली कायन बघितलं होतं. आता कली कायन, आता आहे ते बडिंग मुकुल आयन. आता या ठिकाणी काय होतं, हायड्रा हा जो सजीव आहे, ओके, याच्यावरती जे काय ते स्पिंडल सगळे टेंटॅकल्स म्हणतो आपण त्यांना. ओके, आणि खाली एक आउटग्रोथ तयार होतो, मुकुल, छोटासा तोंड बाहेर येतो, त्याला आपण म्हणतो आउटग्रोथ. आणि हा आउटग्रोथ वाढायला स्टार्ट होतो. ओके, आणि पुढे जाऊन नवजात हायड्रा तयार करतो. ओके, जेव्हा तो नवजात हायड्रा तयार होतो तेव्हा काही ठराविक कालानंतर तो तुटतो आणि जमिनीवर पडतो आणि तिथून परत एक स्वतंत्र हायड्रा तयार होतो. ठीक आहे. अशा प्रकारे त्यांचं प्रजनन, रिप्रोडक्शन होतं. ठीक आहे. आता शाकीय प्रजनन, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. आता शाकीय व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन म्हणजे काही जे काही ग्रोथ आहे, ओके, काही वनस्पती किंवा सजीवांचं ग्रोथ तुम्ही पाहिला असेल, पेपरमध्ये वगैरे वाचला असेल. ओके, काही जर वनस्पती आहेत ते बियापासून ग्रो होतात, काही रूट पासून, ओके, काही डोळ्यापासून. एक्झाम्पल ऊस घेतलं त्याला आपण काय म्हणतो, डोळाच म्हणतो आपण त्या फ्रॅगमेंट वरती. ठीक आहे, तिथून ग्रो होतात. काही पानापासून ग्रो होतात. आता ह्यालाच म्हणतात शाकीय प्रजनन असे म्हणतात. ठीक आहे. आता आपण बघूयात वन बाय वन. बघा, वनस्पतीमध्ये मूळ, खोड, पान, मुकुल यासारख्या शासकीय अवयवांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास शाकीय प्रजनन म्हणतात. ओके, मुकुल यासारख्या शाकीय अवयवांच्या मदतीने. आलं लक्षात? म्हणजे वनस्पतीचे मूळ, खोड, पान, फूल यासारख्या शाकीय अवयवांच्या मदतीने जे काय प्रजनन होतं, ओके, त्यालाच म्हणतात शाकीय प्रजनन. ठीक आहे. आता इथं बघ, आपण पानापासून कुठला होतो आणि रोड पासून कशाचं रिप्रोडक्शन होतं. आता इथं दिलेलं आहे बघा, पानफुटीच्या पानांच्या कडावर असलेल्या मुकुलांच्या सहाय्याने शाकीय प्रजनन होत जाते. गवत व ऊन, गवत यासारख्या वनस्पती बरोबर असलेल्या मुकुलाच्या मदतीने शाकीय प्रजनन होते. ठीक आहे. काहींचं प्रजनन काय होतं, डोळ्यामार्फत. काहीचं होतं ब्रँचेस. आता गुलाबाचं झाड तुम्ही त्याला जर तोडलात, फांदी जरी आणून लावलात तरी तो ग्रो होतो. ऊस, ओके, आपण बघितलेलं ऊसाला कांडके केलं आणि ते जमिनीला लावलं तरी तो ऊस काय होतो, ग्रो होतो.
ओके, पोटॅटो वगैरे रूट पासून ग्रो होतात, गाजर. ओके, आता पुढे बघणार आहोत, लास्ट पॉइंट आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनचा, बीजाणू निर्मिती, स्पोर फॉर्मेशन. ओके, आता स्पोर फॉर्मेशन म्हणजे बीजाणू निर्मित. कांद्याची पात तुम्ही पाहिलं असेल, कांदा वाळलेला कांदा जे बियासाठी ठेवतात. ओके, तो कांदा वाढतो आणि वरती गट्टू असं येतात आणि त्या गट्टूमध्ये काय असतात, हे बिया असतात. ओके, स्पोर्स म्हणतात त्यांना, बिया म्हणत नाही ऍक्च्युली, त्यांना स्पोर्स असे म्हणले जातात. बिया वेगळे आणि स्पोर्स वेगळे. तर म्युकर सारखे कवकांचे शरीर तंतू, त्यांना बीजाणू दाणे असे म्हणतात. बीजाणूमध्ये बीजाणूंची निर्मिती झाल्यावर ते फुटते आणि बीजाणू बाहेर पडतात. ते बीजाणू ओलसर व उबदार रुजतात व त्यापासून नवीन कवकजाल तयार होते. ठीक आहे, स्पोर फॉर्मेशन. ओके, आता हे होतं अलैंगिक प्रजनन. आता पुढे जाऊन आपण बघणार आहोत लैंगिक प्रजनन. गिव्ह मी 1 मिनिट. हा, 1 मिनिट, 1 मिनिट. लॅपटॉपचा चार्जिंग पॉइंट लावला. ठीक आहे, आता हे सगळे होतं शाकीय प्रजनन, बडिंग, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. ओके, ह्या पानापासून प्रजनन होणाऱ्या वनस्पतीचं नाव ब्रायोफायलम. ओके, इंग्लिशमध्ये ब्रायोफायलम म्हणजे पानफुटी आपण म्हणतो, पानापासून ते ग्रो होतात. ओके, आता आपण बघणार आहोत लैंगिक प्रजनन, सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता या लैंगिक प्रजननमध्ये दोन युग्मकांची निर्मिती होती, पुयुग्मक आणि स्त्री युग्मक. लैंगिक प्रजनन कायम दोन जनक पेशींच्या मदतीने होते. ठीक आहे, ओके, दिसतं टेक्स्टबुकचं पेज. ओके, आता ह्या प्रक्रियेत अर्धसूत्री विभाजनाने, ओके, गुणसूत्रांची संख्या निम्मी होऊन अर्धगुणी युग्मकांची निर्मिती होते. त्यामुळे या जनक पेशी एक गुणी असतात, हॅप्लॉइड असतात. ओके, आपण आता मगाशी बघितलं अर्धसूत्री विभाजन पद्धती म्हणजे कुठलं. ओके, मायटोसिस, सॉरी, असूत्री म्हणजे मिओसिस आणि विभाजन, सूत्री विभाजन म्हणजे मायटोसिस. आता हे मिओसिस होतात, हे मिओसिसने दोन विभाजन होतात आणि दोन अर्ध गुणी युग्मकांची निर्मिती होते. त्यामुळे जनक पेशी ह्या एक गुणी हॅप्लॉइड असतात. आता युग्मक निर्मिती होते या ठिकाणी, पुयुग्मक आणि स्त्री युग्मक. त्याच्या पुढे जाऊन फर्टिलायझेशन, ओके, फलन. या प्रक्रियेत स्त्री युग्मक आणि पुयुग्मक एक गुणी पेशीचा संयोग होऊन एका द्विगुणी युग्मजनाची निर्मिती, त्याला झायगोट असे म्हणतात इंग्लिशमध्ये. ओके, स्त्री युग्मक आणि पुयुग्मक एकत्र येऊन द्विगुणी डायप्लॉइड, ओके, मगाचा होता हॅप्लॉइड, हा डायप्लॉइड युग्मनाची झायगॉट म्हणतात त्याला, निर्मिती होते. ह्यालाच म्हणतात फलन, फर्टिलायझेशन. ओके, युग्मनज सूत्री विभाजन विभाजित होऊन भ्रूण तयार होतो. ओके, सूत्री विभाजन म्हणजे मायटोसिस, असूत्री म्हणजे मिओसिस. आलं लक्षात? या भ्रूणाची वाढ होऊन नवजात जीव तयार होतो. हे दोन स्टेप मध्ये होतात, युग्मक निर्मिती आणि पुढचा येतो फलन, फर्टिलायझेशन. ठीक आहे, या प्रजननामध्ये जनक आणि मादी जनक अशा दोन जनकांचा सहभाग होतो. नर जनकांचे पुयुग्मक तर मादी जनकांचे स्त्री युग्मक यांचा संयोग होतो. त्यामुळे तयार होणाऱ्या नवीन जीवाकडे दोन्ही जनकांची विचलित जनुके असतात. म्हणजे जो काही नवीन तयार होणारा सजीव आहे, ऑफस्प्रिंग म्हणतो आपण त्याला, त्यांच्यामध्ये दोघांचे गुणधर्म असतात, मदरचे पण आणि फादरचे, माता आणि पिता दोघांचे असतात. म्हणून तयार होणारा नवीन जीव काही
गुणधर्माबाबत जनकाशी साम्य दाखवतो, तर काही गुणधर्म जनकापेक्षा वेगळे असतात. ओके, जेनेटिक परिवर्तनामुळे सजीवामध्ये विविधता दिसून येते. ही विविधता, ओके, सजीवास बदलत्या वातावरणाशी जुळवून घेण्यास, आपले अस्तित्व टिकवण्यास मदत करते. म्हणजे जनुकीय परिवर्तनामुळे, ओके, स्त्री युग्मक पुयुग्मक दोन्ही एकत्र होईल त्या अपत्याला म्हणजे दोन्ही कॅरेक्टर्स मिळतात. ठीक आहे. मग ह्या पद्धत सजीवामध्ये त्याच्यामुळे तर विविधता दिसतं, कारण तिथं नर आणि मादी दोघांचे युग्मक काय होतात, मिक्स होतात एकमेकांमध्ये. त्याच्यामुळे इथं प्रत्येक नवीन सजीव जो आहे पहिल्या सजीवासारखा दिसेल का नाही सांगता येत नाही. पण वनस्पतीच्या बाबतीत मात्र दुसरा जो काही सजीव आहे तो पहिल्यासारखाच दिसतो. ठीक आहे. आता पुढे जाऊन आपण इम्पॉर्टंट पॉईंट बघणार आहोत. वनस्पतीमध्ये लैंगिक प्रजनन. ओके, वनस्पतीमध्ये सुद्धा लैंगिक प्रजनन होतात. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. ओके. आता वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन का होतं, कशा प्रकारे होतात हे बघूयात. त्याच्या अगोदर फूल आणि त्याचे कुठले कुठले पार्ट्स असतात ते आपण बघूयात. ओके, फर्स्ट आपण बघूयात. वनस्पतीमध्ये फूल लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. फुलामध्ये बाहेरून आत या क्रमाने एकूण 4 मंडले असतात. ओके, त्याच्यामध्ये कॅलेक्स आणि कोरोला, निदलपुंज आणि दलपुंज, आणि नंतर अँड्रोशियम आणि गायनोशियम. अँड्रोशियम म्हणजे पुमंग. ओके, गायनोशियम म्हणजे जायांग, म्हणजे फिमेल गॅमेट, आणि अँड्रोशियम म्हणजे मेल. हे लक्षात ठेवा. आता बघा, 4 जे काय आहेत पार्ट्स आहेत, निदलपुंज, कॅलेक्स, कोरोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम. ह्याच्यामध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम किंवा पुमंग आणि स्त्री जयंग हे दोन्ही गरजेचे आहेत. ओके, यांना नेसेसरी ऍसेसरीज असे म्हणतात. पुमंग आणि जयंग हे प्रजननाचे काम करतात म्हणून आवश्यक मंडले, इसेन्शियल वर्ल्स म्हणतात त्याला, आवश्यक मंडले. ओके, आणि राहिलेले काय, कोरोला आणि कॅलेक्स. ओके, कोरोला आणि कॅलेक्स हे काय आहेत, ऍसेसरीज वर्ड्स आहेत, अतिरिक्त मंडल आहेत. ओके, लक्षात आलं. म्हणजे एसेन्शियल आणि अतिरिक्त यांच्यामधला तुम्हाला डिफरन्स लक्षात आला का? ओके, आता इथं डायग्राम मध्ये बघा, खालच्या बाजूला आहेत पेडिसेल म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, पेडिसेल, पुष्प, निदल पुंज. ओके, पेडिसेल. ओके, आता ह्याला म्हणतात पाकळ्या, कोरोला, आणि या खालचा जो काय कॅलेक्स, आणि हा स्टाईल, स्टिग्मा, ओव्हरी, कुक्षी, कुक्षीवरंत. ओके, स्टाईल, आणि लास्टला आहे तो अंडाशय. ठीक आहे, इंग्लिशमध्ये स्टाईल, स्टिग्मा अँड ओव्हरी असं नाव आहे. आता याच्यामध्ये खाली बघा इथं दाखवलेले आहेत फिलामेंट. ओके, इथं दाखवलेत म्हणजे अँड्रोशियम दाखवलेत. अँड्रोशियम कुठले कुठले आहेत बघा. अँड्रोशियमचे 2 प्रकार आहेत, एक परागकोश आणि एक वृंत. ओके, पोलन ग्रेन्स. ओके, हे कशामध्ये येतात, अँड्रोशियम मध्ये. आणि गायनोशियम मध्ये 3 टाईप येतात, कुक्षी, कुक्षीवरंत आणि अंडाशय. ओके, स्टिग्मा, स्टाईल, ओरी हे कशामध्ये येतात, स्त्री युगक मध्ये येतात ते. ठीक आहे. आता क्रॉस पोलिनेशन बद्दल आपण बघणार आहोत. पुंग हे पुल्लिंग दल आहे, त्याच्या घटक दलांना पुंकेसर, स्टेमन असे म्हणतात. ओके, जायांग हे स्त्रीलिंगी दल आहे, त्यांच्या घटक दलांना स्त्री केशर असे म्हणतात, कार्पेल. लक्षात आलं का, स्टेमन आणि कार्पेल असे म्हणलं जातं त्याला. ठीक आहे. आता एकच मिनिट. जस्ट 1 मिनिट. ओके.
आता पुमंग ही पुल्लिंगी मेल दल आहे, त्या घटक दलांना स्टेमन्स असे म्हणतात. जायांग हे स्त्रीलिंगी आहे, ओके, त्या दलांना कार्पेल असे म्हणतात. जर एका फुलामध्ये पुमंग आणि जायांग ही दोन्ही मंडले असतील, ओके, अशा फुलाला बाय उभंगी, म्हणजे त्या फुलामध्ये एक्झाम्पल मला वाटतं हा हिबिस्कस जास्वंदचा फुल, बरोबर आहे. याच्यामध्ये दोन्ही पण म्हणजे हे आहेत, मंडले आहेत, स्त्रीलिंग आहे आणि पुलिंग पण आहे. हा बायसेक्शुअल फुल आहे, ठीक आहे, उभयलिंगी. उदाहरणार्थ जास्वंदी. जर फुलामध्ये वरील दोघांपैकी एकच मंडले असेल, अशा फुलाला एकलिंगी असे म्हणतात. मग जर पुमंग असेल तर नर फुल आणि जायांग असेल तर मादी फुल. ओके, इथे दिलेलं आहे बघा, नर फुल आणि मादी फुल. पपईचे जे काही फुल आहेत ते दोन टाईपचे फुल आहेत. ओके, एक नर फुल आहे